राज्यातील अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी अशी बातमी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी ही घटना असून महाराष्ट्राच्या राजकारणासाठीही आजचा दिवस अत्यंत शोकजनक ठरला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचार सभांच्या निमित्तानं अजित पवार बारामती दौऱ्यावर निघाले होते. मात्र बारामतीत लँडिंग करताना विमान कोसळून आग लागली. यामध्ये अजित पवार यांच्यासह विमानातील 6 जणांचा मृत्यू झालाय. मृतांच्या मध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक वैमानिक यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबासह राष्ट्रवादीच्या समर्थकांवर आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांचे विमान सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास बारामतीत लँड होणार होते. त्यावेळी विमान कोसळले आणि त्यांनी पेट घेतला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्या बारामतीत अजित पवार यांचं राजकारण रुजलं तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अपघातापूर्वी अजित पवार यांनी एक सोशल मीडियावर केलेलं ट्विट देखील अखेरचं ठरलं आहे. सकाळी 8:27 अजित पवार यांनी ट्विट केलं होतं. महान स्वातंत्र्य सेनानी पंजाब केसरी लाला लजपत राय यांना जयंतीनिमित्त अभिवादन करणारं अजित पवार यांचं हे शेवटचं ट्विट होतं. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून या अपघाताची माहिती घेतली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अजितदादांचे अकाली निधन धक्कादायक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त केले. दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे अजित पवार यांच्या सिक्युरिटीमध्ये काही कमी राहिली काय याची आता चौकशी करण्यात येत आहे.